हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत शस्त्रकर्म विधी अध्याय. तर फर्स्टली आपण व्रणशोथ चिकित्सा पाहूया. व्रण मतलब जे काही अल्सर आहे आणि शोथ म्हणजे स्वेलिंग. अल्सरमुळे जे स्वेलिंग झालेली आहे तर त्याची चिकित्सा कशी केली पाहिजे. तर पहिल्यांदा म्हणलेलं आहे, कोणता पण आपल्याला व्रण उत्पन्न होण्याच्या अगोदर तिथे सूज येते, अगोदर शोथ होतो, नंतर त्याचा पाक तयार होतो आणि लास्टला ते व्रण उत्पन्न होते. 3 स्टेज आहेत, शोथ, मग पाक होतो आणि त्याच्यामुळे व्रण उत्पन्न होते. त्यामुळे काय करायचं, अगोदरच आपण शीतल लेप, परिषेक, रक्तमोक्षण, वमन आणि विरेचनाद्वारे संशोधन त्याचे उपाय करावे म्हटलेलं आहे. आणि जे नीच दोष आहेत म्हणजे शारीरिक जे दोष आहेत, नॉर्मली आपल्याला माहिती आहे खूप काही कारणांमुळे प्रकोपित होतात आणि ज्या ठिकाणी म्हणजे पोकळी भाग आहे त्या ठिकाणी ते जाऊन संश्रित होतात. तर त्या ठिकाणी मग काय उत्पन्न करतात, तर शोथ, पाक, व्रण ही लक्षणे उत्पन्न करतात. नेक्स्ट आहे अवस्थानुसार व्रणशोथाची लक्षणे. स्वेलिंग 3 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. शोथ ज्याला स्वेलिंग म्हणतो. अवस्थानुसार म्हणजे स्टेजेस त्याच्या 3 सांगितलेले आहेत. तर फर्स्ट आहे आम व्रणशोथ लक्षण. आम व्रणशोथ ज्याला अपक्व अवस्था म्हणतो ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये अल्प शोथ होते, अल्प उष्मा, अल्प वेदना, त्वचेच्या वर्णाप्रमाणेच वर्ण असतो, कठीण स्थिर, परंतु सावकाशपणे शोथाची वाढ होते, परंतु शोथस्थाना पाक किंवा पुई निर्मिती अनुकूल होत नाही. सेकंड वाली आहे पश्चमान व्रणशोथ लक्षण. यामध्ये काय होते की त्वक वैवर्णता म्हणजे त्वचा म्हणजे वर्ण थोडा चेंज होतो, लालिमा येते आणि द्रव भरल्याप्रमाणे 32 रदूष तणावदार शोथ पसरलेला असणे. मग तिथे वेदना होतात, स्फुटनवत वेदना, भेगा पडल्यासारख्या, तोदवत सुई टोचल्यासारख्या, अंगमर्द, जृंभा, जांभई वगैरे येते. आणि सांगितलेलं आहे की तिथे सरंभ, तडफडाट, अरुची, दाह, शोथ, ओष म्हणजे ओढल्यासारख्या वेदना होतात. त्याचप्रकारे तृष्णा, ज्वर, अनिद्रा, झोप पण येत नाही. स्त्यान म्हणजे आपण जेव्हा तिथे त्या ठिकाणी घट्ट गृहीत ठेवू ना तर ते वितळून जाते आणि तिथे स्पर्श आपण केला तर ते सहन होत नाही आणि ठणकल्याप्रमाणे वेदना होतात. तर ही सगळी जी लक्षणे आहेत ते पश्चमान व्रणशोथाची आहेत म्हणलेलं आहे. नेक्स्ट आहे फ्रेंड पक्व व्रणशोथ लक्षण. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, पक्व अवस्थेतील लक्षणांची तीव्रता कमी होते आणि वेदना पण कमी होते, निस्तेज होते त्वचा आणि पांडुवर्णाची दिसते, लालिमा पण कमी होते, सुरकुत्या वळ्या पडतात, कडा आत दाबल्याप्रमाणे. आता जर हे बघा फ्रेंड, आपल्याला कुठंच जरी असे छोटंसं सूज वगैरे आली आहे, त्याच्यामध्ये पस तयार झालेला आहे, तर ते जे पस जिथे तयार झालेलं आहे ना त्याच्या साईडला थोडं कमी पण सेंटरमध्ये असं एकदम वर येते ना ते पसचं ते, तर ते म्हणलेलं आहे कडा आत दाबल्यासारख्या दिसतात आणि जे मध्यभाग आहे ते उंच वर आल्यासारखा दिसतो आणि शोथाच्या ठिकाणी कंडू मार्दवता उत्पन्न होते आणि स्पर्श केल्यावर बस्तीत जसा जलाचा संचार होतो त्याप्रमाणे पुई प्रचिती होते. आता आपण बघू व्रणशोथात दोष दुष्य संबंध. तर फ्रेंड्स, जर वाददोषातील शूल म्हणजे वाददोषामध्ये काय म्हणजे वाददोषाशिवाय कधीच शूल उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणजे जे पेन वगैरे होते ना तर ते वाददोषामुळेच होते. पित्तदोषाशिवाय दाह उत्पन्न होऊ शकत नाही, कफदोषाशिवाय शोथ उत्पन्न होऊ शकत नाही आणि रक्तधातूशिवाय लालिमा किंवा पाक उत्पन्न होऊ शकत नाही. नेक्स्ट आहे अतिपक्व व्रणशोथ लक्षण. जर जास्तच पक्व झालं तर त्याचे काय लक्षणे असतात. जे अतिपक्व व्रणशोथ आहेत त्यामुळे की नाही जे काही त्वक, स्नायू, मांस हे जे भाग आहेत त्याच्यामध्ये पुयाचे रूपांतर म्हणजे जे प्रकुपित दोष आहेत किंवा दूषित रक्त आहे ते काय करते, त्वक, स्नायू, मांस ह्या प्रदेशामध्ये पुयामध्ये म्हणजे तेथील भागाचे पुयामध्ये रूपांतर केले जाते. त्यामुळे शोथ स्थान सुशीर पोकळ होते आणि पुई संचिती होते आणि तिथली जी त्वचा आहे ती पातळ होते, सुरकुत्या उत्पन्न होतात, शाव वर्णाची दिसते, रोम गळून पडतात आणि जी त्वचा पातळ झालेली आहे ती फाटायला लागते आणि पुई संचिती होते. नेक्स्ट आहे रक्तपाक लक्षण. तर कफदोष प्रधान जे काही व्रणशोथ आहे तर त्याच्यामध्ये त्वचा, मांस हे इथे पाक होत नाही तर फक्त रक्तधातूमध्येच पाक होतो आणि हा जो पाक आहे ते गंभीर प्रदेशात अर्थात अधिक खोल भागात झाला असल्यामुळे पक्व शोथाची लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत म्हणजे अस्पष्ट असतात. जो शोथ स्पर्शात शीतल प्राकृत त्वचेप्रमाणे वर्ण असतो, अल्पवेदना, दगडाप्रमाणे कठीण स्पर्श असतो, त्वक वैवर्णता दिसून येत नाही, अशा शोथास बुद्धिमान वैद्याने काय करायचं, व्रणशोथ न समजता त्याला रक्तपात समजावे म्हटले आहे. नेक्स्ट आहे व्रणशोथात शास्त्रकर्म आणि शस्त्रकर्म चिकित्सा. ज्याचे अल्पसत्व आहे म्हणजे जे खूप जास्त भित्रा आहे, घाबरट आहे, तर ज्याची सहनशक्ती कमी आहे तर ते पुरुष, बालक किंवा जे अशक्त व्यक्ती आहेत तर त्यांना अतिपक्व जे म्हणजे अशा शोथामध्ये व अतिपक्व झालेलं जे शोथ आहे त्याच्यामध्ये मर्म आणि संधी
हे कोणतं आहे, मर्म आणि संधिस्थानावरील शोथामध्ये काय करायचं, क्षाराधिकाच्या साह्याने विदारण करायचे, म्हणजे शस्त्रकर्म करायचं नाही त्या ठिकाणी. आणि मर्म आणि संधी हे सोडून फक्त बाकीचे जेवढे आहेत तर व्रणशोथाच्या पक्वावस्थेत शस्त्राच्या साह्याने शस्त्रकर्म करायचं. पाटण म्हणजे तिथे चिरा मारायच्या आणि पुयाचे निर्हरण करायचे. नेक्स्ट आहे आम व्रणशोथात शस्त्रकर्मजनित उपद्रव. आमज व्रणशोथामध्ये म्हणजे जेव्हा अपक्व व्रणशोथ असते त्याच्यामध्ये पाटण भेददारी शस्त्रकर्माने केल्यामुळे काय होते, जे सिरा स्नायू आहे ना त्यामुळे इजा होऊन उपद्रव उत्पन्न होऊ शकतात. त्याच्यामुळे अत्याधिक रक्तस्राव होतो, वेदना वाढतात, व्रणाचे मुख विस्तृत होते, त्वचा मांसादीमध्ये भेगा पडतात आणि क्षतजन्य विसर्प अन्य व्याधी उपद्रव उत्पन्न होतो. नेक्स्ट आहे पक्व व्रणशोथात शास्त्रकर्म उपदेश. म्हणजे काय काय केलं पाहिजे पक्वमध्ये. तर सिम्पली इथे सांगितलं आहे फ्रेंड की जेव्हा पुय आतमध्ये तसाच पडून राहतो म्हणजे पक्व व्रणशोथामध्ये, तर शस्त्रकर्माद्वारे काय करायचे, त्याचे निर्हरण न केल्यास शोयस्थानी पुय वृद्धी, म्हणजे शस्त्रकर्माद्वारे जर आपण ते बाहेर नाही काढलं तर तिथे जास्त वृद्धी व्हायला लागते आणि बाजूच्या जे काही सिरा वगैरे आहेत, स्नायू, रक्त, मांस यांचा पाक होतो आणि त्याच्यामुळे खूप गंभीर लक्षणे उत्पन्न होतात. म्हणून गवताच्या, जसं आता इथे एक एक्झाम्पल सांगितले, जसं गवताच्या ढिगावर जर आपण एखाद्या जळत्या अग्नीची एक काडी टाकली तर पूर्ण काय होते, भस्म होऊन राख रांगोळी होते. त्याप्रमाणे पक्व व्रणशोथातील पुयाचे निर्हरण केलं नाही तर आजूबाजूचे जेवढे सिरा स्नायूवादी शरीर धातू आहे पाक करून त्याचा नाश करतात. नेक्स्ट आहे अपक्व व्रणशोथात शस्त्रकर्म निषेधाचा उपदेश. म्हणजे अपक्व असल्यावर तिथं करायचं नाही, पण ज्यानं समजा असा एक वैद्य आहे त्यानं अपक्व असताना केला आणि पक्व असताना केला नाही म्हणजे शस्त्रकर्म, तर त्याच्यामुळे काय होते फ्रेंड्स, तर तशा डॉक्टरचा त्याग करावा, म्हणजे असं समजायचं की त्याला काही नॉलेज नाही. नेक्स्ट आहे फ्रेंड शस्त्रकर्म विधी 3 प्रकारचे असतात. म्हणजे त्याच्यामध्ये 3 कर्माचा उल्लेख केलेला आहे. पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चातकर्म. फर्स्ट जे आहे शस्त्रकर्म पूर्वकर्म, ज्याला प्री ऑपरेटिव्ह केअर म्हणतो आपण. तर पहिल्यांदा काय करायचं, ते जे रुग्ण आहे त्याला हितकर भोजन खाऊ घालायचे. जर तो मद्यपान करणारा असेल तर त्याला तीक्ष्ण मद्यपान द्यायचे. का, कारण खूप जास्त वेदना होतात आणि ते शक्ती त्याला यावी म्हणून मद्य वगैरे द्यायचं. नंतर भोजन केल्यामुळे की नाही चक्कर वगैरे येत नाही आणि तीक्ष्ण मद्यपान केल्यामुळे जेवढ्या वेदना होतात ते जाणवत नसतात. आणि फक्त काही डिसऑर्डर दिले आहेत जसं की मूढगर्भ आहे, अश्मरी, मुखरोग आणि उदररोग, याच्यामध्ये जेवायला पण द्यायचं नाही आणि मद्यपान पण द्यायचं नाही, वर्ज्य आहे. प्रधान कर्ममध्ये काय करायचं, जेवढे काही शस्त्र वगैरे लागतात ते सगळे एकत्रित जमा करायचे, मग त्याचं पूर्वेकडे तोंड करायचं आणि रुग्णाच्या समोर बसायचं. त्यानंतर जे मर्म, मांस, सिरा हे जे स्थान आहे ते सोडून ते स्थान वगळून म्हणजे बाकीच्या स्थानावर आघात करायचं, कारण त्याच्यावर काहीच आघात नाही झाला पाहिजे. आपल्याला माहिती आहे मर्मला काही झालं तर आपण डायरेक्ट वरच जातो. त्याच्यामुळे इत्यादी शस्त्राच्या साह्याने पक्व व्रणशोथावर एकदाच पुईस दिसेपर्यंत चिरा घालाव्या आणि धारदार एखाद्या शस्त्राच्या साह्याने काय करायचं, तिथं चिरा मारायच्या आणि पुयाला शक्य तेवढ्या लवकर एकदम शीघ्रतेने बाहेर काढायचं. आणि शस्त्रकर्म करीत असताना काय करायचं, जे पक्व व्रणशोथ आहे तो जर खूप जास्त मोठा असेल, म्हणजे तिथं पुई निर्मिती पण जास्त असेल, तर तिथे 2 अंगुलीपेक्षा जास्त पाटण, आपल्याला वाटते जास्त मोठं आहे तर जास्त अंगुलीपर्यंत त्याला चिरण कर्म करावे, पाटण कर्म करावे, तर तसं नाही करायचं. मॅक्सिमम 2 अंगुलीपर्यंत करायचं. नंतर काय करायचं, दुसऱ्या अन्य स्थानी चिरा द्यायचे असल्यास, अर्थात पुई पूर्णपणे बाहेर न निघाल्यास दुसऱ्या स्थानी पहिल्या व्रणापासून 2 ते 3 म्हणजे दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे तिथून आपण जिथं मारले ना तिथून पूस नाही बाहेर निघला, म्हणजे पस बाहेर नाही निघला, तर काय करायचं, ते जे व्रण आहे तिथून 2 ते 3 अंगुली अंतरावर पाटण कर्म करावे, म्हणजे दुसरा व्रण करावा. आणि दुसरा व्रण करण्या अगोदर व्रणाची जी जागा आहे पुईकोश, म्हणजे जिथे ते पस फॉर्म झालेला आहे, आणि पुई अंगुलीच्या साह्याने एशनी, म्हणजे वेगवेगळे आपण यंत्रविधी पाहिले होते, तर त्याच्यामध्ये एशनी, कमल, नालकेस हे यंत्र पाहिले होते ना, याच्या साह्याने काय करायचं, पुई आशयाचा शोध घेऊन व्रणशोथाचे पूर्णतः परीक्षण करून चिरा मारावे म्हणले. नेक्स्ट आहे, इथे जर जेथे जेथे पोकळी दिसेल, म्हणजे व्रणशोथामध्ये जेथे जेथे पोकळी असेल त्या ठिकाणी उच्छेद म्हणजे उंचवटा दिसत असेल त्या ठिकाणी चिरा घ्यावा म्हणले. आणि व्रण घेताना कडा जर वेड्यावाकड्या घेऊ नये त्याच्या, आणि पुयास व्रणाच्या आत शेष राहू देऊ नये, म्हणजे सगळंच जे पस आहे ते बाहेर काढायचा, मध्ये थोडं पण शेष नाही ठेवायचं. आणि त्याचं जे मुख आहे ते विस्तृत करावे, थोडं मोठं केल्यानं कसं लवकर पस बाहेर निघतो ना. पुयापेक्षा लहान मुखाचा व्रण घेऊ नये, कारण व्रण संकुचित असल्यास व्रणाच्या आशयात राहण्याची, म्हणजे जर छोटासा असेल, मग आपल्याला माहिती आहे जर तिथलं जे व्रणाचं जे मुख आहे छोटं असेल तर काय होते, पस आत राहण्याची शक्यता असते ना. उत्तम शस्त्रवैद्याचे लक्षण काय आहेत, म्हणजे एक्सपर्ट जे सर्जन म्हणतो ज्याला आपण, तर फर्स्ट आहे की शौर्य, म्हणजे तो कुशल आणि शस्त्र चालवण्यात पारंगत असायला पाहिजे. आशुक्रिया म्हणजे लवकर संपवणारा असावा शीघ्रतेने.
शस्त्रकर्म करण्यासाठी जे धार आहे ते तीक्ष्ण यूज करणारा असावा. अस्वेद म्हणजे शस्त्रक्रिया करताना तो घाबरू नये, त्याला घाम वगैरे येऊ नये. असमोह म्हणजे त्याला जास्त मोह वासना जागृत म्हणजे करणारा नसावा आणि कर्तव्यदक्ष असावा. नेक्स्ट दिलेलं आहे छेदन कर्म दिशानिर्देश. आता इथं जेवढं सांगितले आहेत ना फ्रेंड्स, जसं की ललाट, दंत, ह्या सगळ्यांमध्ये की नाही छेदन शस्त्रकर्म करताना तिरप्या छेद करावा. आणि बाकीचे जेवढे स्थान आहेत ना त्याच्यामध्ये तिर्यक म्हणजे छेद घेऊ नये. कारण का स्नायू, सिरा, मर्म इत्यादी अंगप्रत्यंगाचा नाश होण्याची शक्यता असते. तर कोणाकोणाला तिर्यक छेद घ्यायचे म्हणजे तिरपा, तर ललाट आहे, भ्रू आहे, दंतवेष्ट, जत्रू, क्लॅविकल, स्टर्नम, कुक्षी, कक्षा, अक्षिकूट आहे, ओष्ठ, कपोल, गल, वंशन प्रदेश या सगळ्यांमध्ये तिर्यक छेद मारायचं. नेक्स्ट आहे शस्त्रकर्म केल्याच्या नंतर काय करायचं, पश्चात्कर्म, ज्याला पोस्ट ऑपरेटिव्ह केअर म्हणतो. तर शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाच्या मुखावर किंवा अंगावर शीतल जल शिंपडावे म्हणलेलं आहे, म्हणजे ज्याच्यामुळे की नाही शुद्धीवर येतो तो. जर जास्त घाबरलेला असेल तर त्याला काही गोड शब्दात बोलायचं, आश्वासन द्यायचं की तू बरा होशील असं म्हणून. आणि मग नंतर काय करायचं, व्रणाच्या आतील जे स्त्राव संचिती आहे ते बाहेर येते, असं म्हणजे बोटांना दाबल्यामुळे बाहेर येते. आणि मग स्त्राव ते काय करायचं, कापसाच्या किंवा स्वच्छ जे वस्त्र आहे त्याच्यानं पुसून घ्यायचं. आणि व्रणशोधक कषाय द्रव्याने व्रण स्वच्छ धुवून कोरडा करावा. त्याच्यानंतर गुगुळ, अगरू, सिद्धार्थ हे जेवढं सांगितलेले आहेत, कडुनिंब ह्यांची पानं, हे सगळ्यांचं चूर्ण तयार करायचा आणि त्याच्यामध्ये तूप टाकून म्हणजे घृत टाकून धूपन करावे. आणि असे केल्याने काय होते, जे काही व्रण आहे ते शुद्ध होते, म्हणजे तिथे जंतू वगैरे मरून पावतात. आणि जे काही औषधी सांगितले आहे त्यानुसार दोष प्राबल्याचा विचार करून, जसं की आता वात प्रधान आहे तर त्याच्यामध्ये व्रणावर काय करायचं, तिळाचा कल्क लावायचा. पित्त प्रधानमध्ये घृत आणि कफ प्रधानमध्ये मधाची वरती म्हणजे औषधी द्रव्याची लिप्त वरती लावावी. नंतर काय करायचं, ते जे औषधी आहेत त्यांना व्रण झाकावा औषधांनी, जसं की किंवा घृत किंवा त्याच्यात सातूचं जे पीठ असते ना त्याची पाळी व्रणावर ठेवून कापसाचा किंवा स्वच्छ वस्त्राचा जाड तुकडा ठेवून युक्तिपूर्वक पटबंधन म्हणजे बँडेज करावे. मग पटबंधन करताना व्रणाच्या मुखावर पटाची ते असं म्हणजे जेव्हा पण आपण ते बांधतो ना गाठ, तर ती साईडला बांधली पाहिजे, एकदम त्याच्यावर नाही बांधायची. आणि पटबंधनाची आवश्यक साधन सामुग्री काय आहे की जे पटबंधन करण्यासाठी स्वच्छ, शुद्ध, सूक्ष्म, दृढ सुताची पट्टी, कवलिका म्हणजे ड्रेसिंग पॅड आणि विकेशिका म्हणजे वरती यांचा उपयोग करावा. परंतु वापर किंवा उपयोग करण्या अगोदर त्याला निर्जंतुक करून घ्यावे. आणि ती जी वरती आहे ती मृदू, लक्षण आणि सुरकुत्यारहित असावी. तर व्रणरक्षा विधी उपदेश काय आहेत, तर पटबंधन करण्यानंतर रोगात जंतूचा संसर्ग होऊ नये म्हणून व्रणिताची रक्षा करावी. अर्थात मक्षिका, कृमी, हवेतील संसर्ग इत्यादीपासून त्याचे रक्षण करावे. रोगाच्या रक्षणार्थ पशुपक्षी बळ द्यावा म्हटलेले. नंतर शमी, सालवन, पृष्णीपर्णी, जटामांसी, ब्रह्मायष्टिका, वेखंड, शतपुष्पा ज्याला बडीशोप म्हणतो आपण, अजवायन या सगळ्यांच्या औषधांचे शिरावर धारण करावे. ओल्या वनस्पती न मिळाल्यावर शुष्क वनस्पतीचे चूर्ण करावे, शिरोभागी धारण करावे. त्यानंतर स्नेहविधी अध्यायात सांगितल्याप्रमाणे जे काही उपचार वगैरे आहे आचरण त्याचे पालन करावे. शस्त्रकर्म निषिद्ध कर्म म्हणजे शस्त्रकर्म केल्याच्या नंतर काय काय करू नये, दिवसा झोपायचं नाही. त्याच्यामुळं काय होते, जे झोपल्याने काय होते, व्रणामध्ये कंडू, लालिमा, पिडा, शोय, पुयाची निर्मिती होते. आणि स्त्रियांचे स्मरणसुद्धा करू नये, त्याचे दर्शन करू नये. दर्शनाने किंवा मैथून कर्म केल्याने काय होते, शुक्र स्वस्थानामधून स्खलित होतो, त्यामुळे प्रत्यक्ष संसर्गाशिवाय मैथुनाद्वारे दोषाचा संसर्ग होऊन रोग्यास विकार होतात. आणि शस्त्रकर्मानंतर मैथून केल्याने व्रणात शोथ, भवर्णता, शूल इत्यादी उत्पन्न होते. आता शस्त्रकर्म पश्चात हितकर आहार काय काय खाल्लं पाहिजे, जसं की प्रकृतीनुसार त्याला आहार द्यायचा. जे सात्म्य आहे जसं जव, गहू, साठीचे तांदूळ, मसूर, मूग, जिवंती, निशन्न, कोवळा, मुळा, वांगी द्यायची, तंडुलियक, पुन्हा कारले, काटवण, पटोल, सेंधव, लवण, डाळिंब हे सगळं द्यायचं. आणि जुन्या साळीचा मऊ भात घृताने स्नेहयुक्त कोष्ण जांगल पशुपक्ष्याच्या मांसासोबत सेवन करावा, ज्याच्यामुळं काय होते, लवकर व्रण भरून येतो. आणि सांगितलेलं आहे की योग्य मात्रेत खाल्लं पाहिजे हितकर आहार, त्याच्यामुळं पचन व्यवस्थित होते. आणि अजीर्ण उत्पन्न झाल्यावर वातादी दोष अधिकच प्रकोपित होतात. आणि त्याच्यामुळे दोषाचा क्षोभ उत्पन्न झाल्यामुळे व्रणामध्ये शोथ, वेदना, पाक, दाह, अनाह इत्यादी विकार व उपद्रव उत्पन्न होतात. म्हणून अपत्यकर आहाराचे सेवन करू नये. अग्नीचा विचार करून आहाराची मात्रा ठरवावी आणि त्यानुसार सेवन करावे म्हणले. नेक्स्ट आहे शस्त्रकर्म पश्चात अहितकर आहाराचा निषेध, म्हणजे अहितकर काय काय खाऊ नये. तर नवीन जे धान्य आहेत जसं की तीळ, उडीद, मद्य, अंजांगल, मांस म्हणजे जांगल सोडून जे दूध आहे, इक्षुरस, उसाच्या रसापासून बनवलेले पदार्थ, आम्ल, लवण, कटू द्रव्याचे
सेवन व्रणशोथाच्या व्रणिताने रोग्याने करू नये. आणि जे आहारीय द्रव्यामुळे मल अवरोध उत्पन्न होते ते पण खायचं नाही. विदाही पचायला जे जड आहे शीतगुणात्मक द्रव्याचे सेवन करू नये, त्याग करावा. धान्य वर्गातील नवीन धान्य व्रणाच्या रुग्णात सर्व दोषांचा प्रकोप होण्याची संभावना असल्यामुळे नूतन जे आहे ना ते खायचंच नाही, नूतन धान्य. आणि ज्याच्यामध्ये मद्य पण त्याग करावे. का? कारण ते तीक्ष्ण उष्ण वृक्ष असल्यामुळे काय होते, म्हणजे व्रण लवकर हे होत नाही, म्हणजे व्रण दूषित होतो असं म्हणतो आपण. व्रणशोथ रोग्याची परिचर्या म्हणजे ज्यांनी काळजी घ्यायला तर त्यांनी काय काय करायचं, रोग्याची जे काळजी घेत आहेत त्यांनी व्रणशोथाच्या रोग्यास केसाच्या चवरीच्या किंवा काळाच्या पंख्याने वारा घालायच्या, वाळ्याच्या पंख्याने. नंतर काय करायचं, घट्ट पटबंधन करू नये. तसेच व्रणाला दुखू नये, खाजू नये आणि आघात किंवा धक्का इत्यादीद्वारा इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि रोग्याने स्नेही प्रेम करणारे जे वृद्ध आहेत, बालक, आप्त ह्या सगळ्यांसोबत मनास आवडणाऱ्या गप्पा गोष्टी केल्या पाहिजेत. व्रणकर्म व्रणाला की नाही दर 3ऱ्या दिवशी व्रणशोधक रोपक औषधी द्रव्याने प्रक्षालन करावे. आणि धावनादी कर्म जसं ड्रेसिंग वगैरे करावे म्हटलं आहे. दररोज किंवा दर 2 दिवसांनी वरील कर्म करू नये, कारण ते केल्याने काय होते, व्रणामध्ये वेधा पीडा होते आणि गाठ उत्पन्न होण्याची शक्यता असते. कडा जे असते व्रणाची ते विस्कटण्याची संभावना असते, त्यामुळे व्रण लवकर भरून येत नाही. म्हणून दर 3 दिवसांनी व्रणाचे शोधन करून पट्टबंधन करावे. नेक्स्ट आहे व्रणामध्ये विकेशिकावरती कल्कप्रयोग निषेध. तर व्रणामध्ये जर अतिस्निग्ध वृक्ष शिथिल गाठीण व वेडीवाकडी वरती घालू नये म्हणले. अतिवृक्षतेमुळे व्रणात क्लेद उत्पन्न झाल्यामुळे पुई निर्मिती होते आणि जखम लवकर भरून येत नाही. त्याच्यामुळं अतिवृक्षतेमुळे काय होते, व्रणस्थानी विदार उत्पन्न होते आणि लगेच उत्पन्न होण्याची संभावना असते, उपद्रव उत्पन्न होण्याची. त्यामुळे औषधी कल्कसुद्धा अतिस्निग्ध, अतिवृक्ष, द्रव, शिथिल व गाढ लावू नये. तो चांगल्या पद्धतीने व्रणाच्या व्यवस्थित लावावा, आत व्यवस्थित लावा म्हटले. नेक्स्ट आहे अतिवृक्षतेमुळे मांसाचे छेदन होते आणि वेदना अधिक जाणवते, त्यामुळे व्रण फाटतो आणि त्यातून रक्तस्राव होतो. वरती अशिथिल किंवा अतिगाढ घातल्याने किंवा व्यवस्थित न घातल्याने व्रणाच्या कडा घासल्या जातात आणि व्रण लवकर भरत नाही. नेक्स्ट आहे व्रणात विकेशिका ठेवण्याचे प्रयोजन म्हणजे उपयोगिता काय आहे, की आता ज्या व्रणामध्ये मांस दुर्गंधित पुयुक्त झाले तसेच ज्याच्यात उंच वटा झालेला आहे आणि ज्या व्रणात गती व पुई उत्पन्न झाले अशा व्रणामध्ये जर आपण विकेशिका ठेवले तर व्रणाची गती, पुई निर्मिती नष्ट होऊन शुद्धी होते आणि लवकर भरून येते. नेक्स्ट आहे वैद्यजनित अपक्व शोथ शस्त्रकर्मोत्पन्न उपद्रव चिकित्सा. तर वैद्याने चुकीचे अपक्व शोथाचे पाटन केल्याने काय होते, शोयास जे शोथ आहे ना त्याच्यात पक्व करणारे जे पदार्थ खावेत आणि व्रणपाचक औषध व आहाराचे अभ्यंतर सेवन करावे. तसेच बाह्य उपचारामध्ये काय करायचं, सिम्पली स्वेदन करायचं म्हणजे उपनाह वगैरे आपण पाहिलं होतं ना, चिकित्सा करावी. परंतु औषधी अम्ल कटू, तीक्ष्ण, उष्ण, लवण तसेच विरोधी गुणात्मक नसावी. जे उपनाह आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की जे पण कोष्णद्रव्य वगैरे होते ना त्याची पुरसंडी बांधली होती आपण पोटास. आता सीवन कर्मास योग्य व्रण, सद्यव्रण ज्याला म्हणतो आपण, आघातापासून उत्पन्न झालेल्या सद्यव्रणाचे तत्काल सीवनकर्म करावे. विवृत्त अर्थात विस्तृत मुखाच्या वर्णाचे सीवनकर्म त्वरित करावे. म्हणजे ज्याचं मुख मोठं आहे, आपण ते व्रण जिथं होतं ना त्याचं जर मुख मोठं असेल तर करावे म्हटले आणि जर संवृत्त असेल, छोटं असेल तर करू नये सीवनकर्म. त्याचप्रकारे जे मेदजन्य ग्रंथी आहेत, तुटलेल्या कापलेल्या लहान कर्णपालीचे प्रथम लेखन कर्म करून त्याच्यानंतर मग सीवनकर्म करावे. आणि जे शीर, अक्षिकूट आहे, नाक, ओठ, गड म्हणजे गाल, कान, उरू, बाहू, मान, ललाट, मुष्क, स्पीक, मेढ्र, पायू, उदर इत्यादी स्थान व्रण उत्पन्न झाल्यास, तसेच अन्य ठिकाणी पण झाले तरी पण मांसल स्थानी व ज्या ठिकाणी त्वचा स्थिर आहे अशाच ठिकाणी लवकर सीवन कर्म करावे म्हणले. तर फ्रेंड, सीवन कर्म अयोग्य व्रण म्हणजे कशावर सीवन कर्म केलं नाही पाहिजे, तर सिम्पली जे वंक्षण कंक्षा प्रदेश आहेत, अल्पमांस जिथं आहे किंवा सतत होणारी हालचाल अशा स्थानामध्ये करू नये. आणि जिथं स्थानामधून वायू वाहतो तिथं पण करू नये किंवा बाहेर पडतो अशा ठिकाणी. आणि जिथं शल्य आहे, व्रण, क्षार, विष अग्नीपासून जे उत्पन्न झाले तिथं पण केलं नाही पाहिजे. व्रण सीवन पूर्व कर्म, सद्य व्रणाचे सीवन कर्म करण्या अगोदर काय करायचं, व्यवस्थित परीक्षण करून घ्यायचं. जर ते अस्थि भग्न, संधी मोक्ष, हलणारे हाड, वाळलेले रक्त, गवत, माती, केस इत्यादीचे त्याचे व्यवस्थित परीक्षण करून घ्यायचे त्या स्थानामधील. आणि व्रणात असणारे जे बाह्य वस्तू वगैरे लागलेले असतात ना त्यांना काढून टाकायचे. आणि व्रणाच्या आजूबाजूवरचे जे केस वगैरे आहेत ते स्वच्छ करायचे. आणि अस्थि व संधी व स्वस्थानात नसल्यास त्यांच्या स्वस्थानी बसून रक्तस्राव तिथला अगोदर बंद करायचा, त्याच्यानंतर सीवनकर्म करायचे. व्रणाचे जे मूक असते शिवत असताना काय करायचं, जे मांस किंवा बाहेरील
जे काही म्हणजे मांस आणि बाहेरील लोंबकळत असलेलं जे मांस वगैरे इतर स्थानामध्ये वगैरे गेलं असेल ना, त्याला पहिल्यांदा आपल्या स्थानामध्ये आणून घ्यायचं आणि मग व्रणमुख किंवा व्रणओष्ठ जवळ आणून स्नायूने, सूत्राने, धाग्याने किंवा सालीच्या दोऱ्याने सिवनकर्म करावे. आणि हे करताना काय करायचं, टाके फार जवळजवळ किंवा एकदम दूर नसावेत, जास्त खोल किंवा उथळसुद्धा नसू नयेत. सिवनकर्म करताना व्रणाची कडा फार थोडी किंवा फार जवळ म्हणजे फार अल्प पण घ्यायची नाही, जास्त पण घ्यायची नाही. व्रण सिवन पश्चात कर्म. सिवनकर्म झाल्यानंतर काय करायचं, रुग्णाला सात्वन द्यायचं की लवकर बरा होशील वगैरे. आणि मग अंजन, शौमज मशी, प्रियंगू, शिल्लकी, लोध्र, ज्येष्ठमध इत्यादीच्या चूर्णात मध आणि तूप मिश्रित करून त्या ठिकाणी लेप लावायचा आणि पूर्वीप्रमाणे पट्टबंध करावे. सिवन केलेल्या स्थानातील वेदना शांत करण्यासाठी सिवन केलेले जे जागी आहे मध आणि घृतात बुडवलेला पिचू धारण करावा आणि नंतर पट्टबंधन करायचे. आता रक्तहीन व्रणात सिवनकर्म. ज्या व्रणांच्या कडावरून रक्त येत नसेल तर तिथं सिंपली लेखन कर्म करून रक्तस्राव करायचा आणि मग सिवनकर्म करावे, कारण रक्तामुळे व्रणाचे संधान घडून येते आणि रोपण चांगल्या पद्धतीने होते. त्याच्यामुळं अन्यथा रक्तस्राव नसणाऱ्या ठिकाणी व्रण लवकर भरून येत नाही म्हणले. नंतर पट्टबंधन करण्याची साधने काय काय आहेत, तर पट्टबंध करीत असताना काय करायचं, साधन सामग्री आणि औषधी द्रव्यांचा विचार करावा लागतो. ते देश, दृश्य आणि ह्याचा विचार करून पट्टबंधन करावे म्हणले. आता इथं दिलेलं आहे जसं की लोकरीचे वस्त्र, हरणाचे कातडे, रेशमी वस्त्र, तर हे सगळे उष्ण आहेत म्हणले. क्षोम, तागाचे कापड, पट्टी ही शीत गुणात्मक आहे आणि सावरीचे व कापूस, वल्कल हे जे आहे तर समशीतोष्ण आहे. तर मेद आणि ज्यांच्यामध्ये कफ अधिक्य असणाऱ्या व्रणावर काय करायचं, ताम्र, लोह, कथिल शिशेपासून तयार केलेली पट्टी बांधायची. आणि अस्थिभंगामध्ये ज्यांच्यामध्ये फ्रॅक्चर झालेले आहे त्याच्यामध्ये लाकडाची फळी, चर्म, झाडाची साल, बांबूचा काम, अस्थि संधान व स्थिर करण्याची तसेच बांधण्यासाठी याचा उपयोग करावा. फ्रेंड्स, द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे पट्टबंध प्रकार. आकारानुसार आणि बांधण्याच्या पद्धतीवरून 15 प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे हे जे आहे वैद्याने ह्याच्यानुसार जिथे जो म्हणजे पट्टबंध चांगला बसत असेल त्यानुसार करावे म्हणले. पट्टबंध म्हणजे सिम्पली आपण बँडेज म्हणतो. तर टोटल 15 टाईपचे आहेत. तर फर्स्ट आहे कोशबंध, जे की पर्वाच्या जे आपले अंगुली पर्व असते ना त्याच्या संधिस्थानी बांधतात. स्वस्तिक जे आहे ते कर्ण, कक्षा, स्तन, अस्थि, संधी स्थानी आणि कुर्च. मुत्तोली जे आहे मेंढरा आणि ग्रीवा प्रदेशात बांधतात. चीन जे आहे अपांग प्रदेशावर जे नेत्राच्या वर असते ना. दामबंध वंशन प्रदेशात उरुसंधी आणि अडसंधीवर. अनुवेल्ली जे आहे हात आणि पात. खटवा जे आहे गंड प्रदेश हनुसंधीवर शंख प्रदेशावर. विबंध जे आहे पृष्ठ उदरवर. स्थगिका जे आहे अंगुष्ठ, अंगुली, मेढ्र आणि आंत्रवृद्धी, मूत्रवृद्धीमध्ये बांधतात. आणि वितान जे आहे विस्तृत मोठ्या अंगावर, शिरोभागामध्ये वगैरे. उत्संग जे आहे लटकणाऱ्या अवयवावर जसं की हात, वृषण, शिश्न. गोफना जे आहे नासा, ओष्ठ, हनुवटी, चिबूक, मांडी, संधी. यमक जे आहे जवळजवळ असणाऱ्या 2 अवयवावर एकाच वेळी बांधतात. मंडल जे आहे गोलाकार, मंडलाकार अंगावर म्हणजे हस्तपात, जंगा वगैरे. पंचांगी बंध जे आहे ऊर्ध्वजत्रुगत जसं की चिबूक, नासा, शिर, अक्ष इत्यादी स्थानावर बांधतात. नेक्स्ट आहे बंध बांधण्याच्या पद्धतीनुसार 3 प्रकार दिलेले आहेत. तर पहिला आहे गाठबंध. हे जे आहे ना एकदम घट्ट म्हणजे एकदम टाईट बांधायचं, करकचून बंद बांधायचं, त्याला गाठबंध म्हणतात. जसं की उरू प्रदेशमध्ये स्पीक, नितंब, कक्षा, वंशन, मूर्धशीर. समबंध म्हणजे मध्यम स्वरूपात बांधायचं, अधिक घट्ट पण नाही आणि अधिक ढिलं पण नाही, सैल पण नसतो. तर हे हात, पाय, शाखा प्रदेशावर, मुख, वक्ष, पृष्ठ, पार्श्व, कंठ, गळा, उदर, शिश्न, मुष्क. आणि शिथिल जे आहे एकदम ढिला बांधायचं, सैल स्वरूपाचा. नेत्र आणि संधीवर. तर नियम दिले आहेत. नॉर्मली आपल्याला पट्टबंध असं बांधा म्हणून आचार्यांनी सांगितलेले आहेत, पण आपण तसं बांधत नाही. म्हणजे अपवाद, काही एक्सेप्शन्स आहेत. जर समजा आपल्याला सांगितलं की वात आणि कफदोषापासून जे पण उत्पन्न झालेले व्रण आहेत तर त्याच्यात नॉर्मली शिथिल बांधायचं, पण आपण तसं नाही बांधायचं. समबंध बांधावा म्हणलेलं आहे. जसं की शिश्न, अंडकोश, नेत्रसंधी. वात कफदोषापासून जे उत्पन्न झालेल्या व्रणात जिथं सम बांधायला सांगितलेलं आहे म्हणजे मध्यम बंध, तर तिथं सम नाही बांधायचं, तर एकदम गाढ बांधायचं. जसं की शाखा, मुख, कर्ण आहे, वक्ष, पृष्ठ, पार्श्व, कंठ, उदर. आणि वात कफजन्य जिथं आपल्याला गाठ बांधायचं लागले तिथं अधिकच जास्तच प्रमाणात गाठबंध बांधायचं. जसं की उरुस, पीक, कक्षा, वंशन, शिर ह्याच्यावर. नेक्स्ट आहे शीत वसंत ऋतूत वात कफजन्य व्रणावर दर 3 दिवसांनी पट्टबंधन करावे म्हणलेलं आहे, म्हणजे बदलून घेतलं पाहिजे. पित्त आणि रक्तदृष्टीने जर झालेलं असेल तर तिथं गाठ बांधण्याच्या ठिकाणी सम बांधायचं तिथे, जसं की वक्ष, स्पीक आणि कक्षा. आणि पित्त रक्त दृष्टीने उत्पन्न झालेल्या व्रणावर मध्यम बांधायला सांगितलंय बंध, पण आपण तिथं शिथिल बांधायचा. जसं उर आहे, पार्श्व, गल. पित्त रक्त दृष्टीजन्य व्रणामध्ये शिथिल बांधायला सांगितलंय, पण तिथं शिथिल बांधायचं नाही आपण. पित्त रक्त दृष्टीजन्य व्रणामध्ये सकाळी सायंकाळी 2 वेळा पट्टबंध करावे म्हणले. ग्रीष्म शरद ऋतूमध्ये
सकाळ आणि सायंकाळ 2 वेळा पट्टबंध करावे म्हणलेले आहे, म्हणजे बदलावा. आणि शल्य विशारद वैद्याला त्याच्या बुद्धी आणि कौशल्याच्या आधारावर आवश्यकतेनुसार पट्टबंध बदलण्याची गरज भासल्यास ती बदलावी म्हणलेले आहे. नेक्स्ट आहे आवश्यकता काय आहे एवढं पट्टबंधाची, त्याचं प्रयोजन काय आहे. तर पट्टबद्ध जर समजा आपण केलं नाही व्रणावर, तिथं माशा कीटक वगैरे बसतात, मग ते दंश करून काय करतात, व्रण दूषित करतात, त्यामुळे विषाक्तता उत्पन्न होण्याची शक्यता असते. आणि व्रण उघडा असल्यामुळे काय होते, शीतल उष्ण वायू इत्यादीच्या माध्यमाने व्रण दूषित होऊन त्याचे रोपण लवकर होत नाही. व्रणावर लागलेला स्नेह औषध लेप सुद्धा फार वेळ टिकत नाही, म्हणून व्रणाचे शोधन आणि रोपण उचित करता येत नाही. आणि रोपण झाल्याशिवाय म्हणजे व्रण रोपण झाल्यावर सुद्धा त्वचेला पूर्वीसारखा वर्ण येत नाही, म्हणून पट्टबंधन करावे. आता आपण बघू, एवढं आपण पट्टबंधन केलं तर त्याचे फायदे काय काय आहेत, लाभ काय काय आहेत. तर जे आघात आदी कारणाने, जसं की हाडं वगैरे मोडतात ना आपले, बोन ब्रेक होतात, तर हाडाचे बारीक जाड तुकडे झाले असल्यास, हाड मोडल्यास संधी निखळला असेल, व्रण विदीर्ण कापल्याप्रमाणे झाला असेल, शिरा स्नायू तुटलेल्या असतील, अशा सर्व व्रणावर बंध बांधल्यास व्रण लवकर भरून येतो, सुखाची अनुभूती होते. आणि पट्टबंधन केल्यामुळे काय होते, रुग्णास बसण्या उठण्यास तसेच शयन करण्यास, सामान्य अवयवांची हालचाल करण्यास सोपे जाते आणि सर्व क्रिया करताना वेदना होत नाहीत, अल्प वेदना होतात. ज्याप्रमाणे ओष्ठ अर्थात कडावर आल्यासारख्या दिसत असतील, जो व्रण पूर्णतः वर उचलल्याप्रमाणे वाटत असेल, जो व्रण विषम कठीण विस्कटलेला व तीव्र वेदनाने युक्त असेल, अशा वेळी पट्टबंध केल्याने व्रण हा सम मृदू वेदनारहित होऊन शीघ्र शोधन रोपण होते. आता नेक्स्ट आपण टॉपिक बघू, पत्रदान उपक्रम म्हणजे वृक्षपत्रांचे बंधन, ॲप्लिकेशन ऑफ ग्रीन लिव्ज. तर यामध्ये जो व्रण स्थिर आहे, म्हणजे खूप दिवसापासून आहे, जुनाट आहे, आणि जो मांसल स्थानी उत्पन्न झालेला आहे, पण तिथं कमी मांसल स्थान आहे, अल्प मांसल स्थान, त्यामुळे ते लवकर भरून येत नाही. तर अशामध्ये काय करायचं, रक्तस्राव लेखनादी कर्माने घडून आणावा लागतो आणि औषधी द्रव्य लावून दोष आणि ऋतूच्या अनुसार उचित औषधांच्या पानाच्या साह्याने आच्छादन करून बंध बांधावा, यालाच पत्रदान किंवा पत्रादान म्हणतात. तर ही जी पानं आहेत तर ती नवीन ताजी असावीत, जास्त जुने वगैरे नसावे, स्वच्छ धुवून घ्यावे आणि अकर्कश कोमल असलेल्या पानाने व्रणावर आच्छादन करावे. आणि हे जे पत्रदान आहे त्याच्यासाठी क्षीरीवृक्ष जसं की वड, पिंपळ, स्नुही, भोजपत्र, अर्जुन, कदंब वृक्षांची पाने वापरावी आणि यांची लेपन किंवा जे बंधन आहे औषधी वस्त्रात ठेवून ती व्रणशोथावर किंवा व्रणावर बांधावी. या वृक्षांच्या पानावर रुजानाशक, शोफनाशक व रोपणार्थ लाभ होऊन व्रण लवकर भरून येतो. रुजानाशक, शोफनाशक व रोपणार्थ म्हणजे लाभ होऊन लवकर भरून येतो म्हणलेलं आहे. नंतर व्रणाच्या सोबत लेखन बंधन केलेल्या अशा उपक्रमाला पत्रदान नावाने संबोधले आहे. याच्या पश्चात कर्म अंतर्गत समावेश होतो. अयोग्य व्रण म्हणजे कोणाला पट्टबंध करू नये. ज्यांना कुष्ठरोग उत्पन्न झालेला, कुष्ठरोगामध्ये जे उत्पन्न झालेले व्रण आहेत ना त्याच्यावर बांधायचं नाही बँडेज. अग्निदग्धामुळे निर्मित व्रण, मधुमेहात पिटिकेने उत्पन्न झालेला व्रण, उंदीराने दंश केलेल्या उत्पन्न होणाऱ्या सविष व्रण, क्षारदग्धजनित विषारी द्रव्याने निर्मित व्रण, सविष व्रण, मांसपाकज व्रण, गुदात दारुण पाक होऊन निर्मित व्रण, मांस गळालेला व्रण, अतिशय वेदना व दाहाने युक्त व्रण आणि तसेच शोथयुक्त व्रण, तसेच विसर्पी व्रण अर्थात पसरणारा व्रण, अशा सर्व व्रणावर पट्टबंध करू नये. नेक्स्ट आहे व्रण उपद्रव व चिकित्सा. म्हणजे व्रणामुळं काय काय होते, व्रणाचे जर आपण उचित रक्षण केलं नाही त्यामुळं माशा बसतात आणि तिथं अंडी टाकतात, त्यामुळे कृमी व पुई निर्मिती होते आणि कृमी व्रणातील रक्त, मांस, त्वचा इत्यादीचे भक्षण करून वेदना, शोथ व रक्तस्राव उत्पन्न करतात. त्यामुळे दूषित व्रणावर सुरसादिगण, कोणता आहे फ्रेंड, सुरसादिगणातील औषधींचा अर्क, कल्क, काढा, चूर्ण हे लावायचे आणि मग क्वाथाने काय करायचं, त्याचं प्रक्षालन, धावण करायचे आणि कल्क जे आहे त्याच्या साह्याने व्रणाचे पुरण करावे. तसेच सप्तवर्ण, करंज, अर्क, निंब, राजाधन इत्यादी वनस्पतीच्या इत्यादी द्रव्याच्या सालीचे चूर्ण गोमूत्रात म्हणजे गाईचं जे मूत्र आहे त्याच्यासोबत मिसळून ते लेप लावावा आणि क्षारयुक्त जलाचा व्रणावर परिषेक करावा. तसेच व्रणाचे शोधन करावे. व्रणातील पेशीपर्यंत प्रच्छान कर्म करून दूषित मांस आणि रक्ताने शीघ्रतेने निर्हरण करावे. विशेषतः कोथयुक्त व कृमीयुक्त भागाला त्वरित बाहेर काढावे आणि व्रणाच्या आत राहिलेले जे काही पुई आणि दोष आहेत ते घाईघाईने बाहेर काढल्यामुळे काय होते फ्रेंड, शेष राहिल्यावर आहे ना ते लवकर भरून येत नाही व्रण आणि लवकर भरून येणारा व्रण अल्प अपत्याने अर्थात अहितकर आहार विहाराने पुन्हा विकृत होतो. व्रण रोपण झाल्याच्या नंतर काय काय करू नये तर पहिल्यांदा सांगितलेलं आहे जोपर्यंत चांगलं होत नाही म्हणजे व्रण रोपण झाल्यानंतर सुद्धा त्याला चांगली स्थिरता येईपर्यंत अजीर्ण, व्यायाम, व्यवाय म्हणजे मैथुन कर्म याचा त्याग करावा. त्यामुळे काय होते, स्थिरता प्राप्त होते आणि हर्ष, क्रोध, भय यांचा सुद्धा त्याग करावा.
पथ्याच्या नियमांचे 6 ते 7 महिन्यापर्यंत पालन करावे म्हटले. आणि वैद्याला काय उपदेश दिलेला आहे तर ग्रंथकर्याचा वैद्याला उपदेश, व्रणाची चिकित्सा करताना ज्या ज्या शंका किंवा प्रश्न उत्पन्न झाल्यात शंकाचे निराकरण करावे आणि दोष बलाधिकाचा विचार करून व्रणाची चिकित्सा करावी. या व्रण चिकित्सेचे सविस्तर वर्णन या ग्रंथाच्या उत्तरस्थानात सांगितले असून त्याचा व्यवस्थित अभ्यास करून व्रणाची चिकित्सा करावी. थँक्यू.